एकनाथ शिंदे साईबाबांच्या दर्शनाला जाताना बॅगा घेऊन गेले अशी टीका संजय राऊत यांनी केली होती। यावर आज आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर देत असताना संजय राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवरती डोकं टेकावं असा टोला लगावलाय। एकनाथ शिंदे यांनी काल शिर्डी दौऱ्यावरती साईबाबांचं दर्शन घेतलं, परंतु काही लोकांनी आक्षेप घेत टीका केली। आम्ही साईबाबांना मानतो, महाराष्ट्रामधील जनता मानते। तुम्हाला जर मानायचे नसेल तर तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन गुडघे टेका, याबद्दल आम्ही आक्षेप घेणार नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर केली। त्यास मोठमोठ्या बॅग घेऊन ते उतरले। त्या बॅग मध्ये काय आहे? नुसतं पैसा वाटपचं काम सुरू आहे। संजय राऊतांनी फार गंभीर आरोप केला। एकनाथ शिंदे साहेब काल शिर्डीला गेले होते। शिर्डी हे एक असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातला माणूस तिथं येऊन शिर्डीच्या चरणी, साईबाबाच्या चरणी लीन होत असतो। आणि म्हणून काल शिंदे साहेबांनी सुद्धा शिर्डीचा दौरा करताना साईबाबाचं दर्शनही घेतलं, साईबाबांना चरणी प्रार्थनाही केली। परंतु काही लोकांना याच्यात सुद्धा आक्षेप आहे। त्यांना असं वाटतं की साईच्या चरणी जायचं नाही। खरं तर ही अवलाद जी आहे यांनी आम्ही साईबाबाला मानतो, महाराष्ट्रातील जनता मानते। जर तुम्हाला मानायचं नसेल तर मानू नका, परंतु त्या पवित्र स्थानाचं असा अपमान करू नका। तुम्हाला औरंगजेबाची कबर प्रिय आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुडघे टेका, त्याबद्दल आम्ही कुठे आक्षेप घेणार नाही। परंतु साईच्या दरबारात जाताना किंवा शिर्डीला जाताना बॅगा घेऊन गेलं म्हणणं हा खऱ्या अर्थानं धर्माचा केलेला सुद्धा अपमान आहे। म्हणून ही औरंगजेबाची आता काही जी नवीन अवलाद निर्माण झालेली आहे त्यांनी तिथे जाऊन गुडघे टेकावा, त्याबद्दल आमचा आक्षेप नसावा आणि नाही पण। म्हणून अशा लोकांच्या वक्तव्याकडे जास्त गांभीर्याने आम्ही